मराठमोळे सण समारंभ आणि संस्कृती यांची उत्तम सांगड म्हणजे साजेरी. हसत रहा साजेरी संगीत सजत रहा. मग मेहंदी असू दे किंवा हळदी, त्याचबरोबर आपले सण जसे मकर संक्रांती, गुढीपाडवा, मग मुंज असू दे किंवा कोणाची साठी किंवा कोणाचा 85वा वाढदिवस, सगळ्या प्रकारची सजावट ते सगळ्या प्रकारच्या साड्या या मिळणार आहेत साजेरी सारीजमध्ये. साजेरी सारीजला भेट देण्यासाठी तुम्हाला यावं लागेल हनुमान रोड, विलेपार्ले पूर्व इथे मॅकडोनल्ड्सच्या समोर. विलेपार्ले स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आणि एक्सप्रेस हायवेपासून 5 ते 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर. तो मंडळी, आता जे आपण सगळं बघितलंय ना, रंगी बेरंगी इतके सुंदर सुंदर इथे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्या सणा समारंभासाठी, पण त्याच्या मागे हा जो कॉन्सेप्ट ज्यांच्या डोक्यातून, मनातून, कृतीतून बाहेर आला, त्यांना आता आपण भेटणार आहोत साजिरीच्या करता धरता. नमस्कार. 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 कशा आहात तुम्ही? खूप छान, एकदम मस्त. काय सांगाल तुम्ही साजिरी हा कॉन्सेप्ट? पहिला तर तुमचं नाव सांगा सगळ्या मंडळींना. हो, माझं नाव दीपा लेले चेऊलकर आणि साजिरी हा माझा ब्रँड. अच्छा, साजिरी हा कॉन्सेप्ट कसा काय सुचला तुम्हाला? बेसिकली 2012ला मी साजिरी ह्या माझ्या ब्रँडची सुरुवात झाली आणि त्यामध्ये पारंपरिक साड्या, म्हणजे सुरुवातीला फक्त पैठण्या आणि मग नंतर इतर प्रांतात बनणाऱ्या साड्या मी ग्राहकांपर्यंत पोचवत गेले. ऍक्च्युली बिझनेस करता करता आपण ग्राहकांकडनं काही शिकत असतो, ग्राहकांची रिक्वायरमेंट आपल्याला कळत असते. आणि जसं मी म्हणलं तसं की साजिरी हा ब्रँड संस्कृती आणि परंपरा पुढे नेणारा ब्रँड आहे. त्यामुळे साड्यांबरोबरच आपण अजून एक पाऊल पुढे काय करू शकतो ह्याचा विचार साधारण 2015 पासून डोक्यात चालू होताच, पण कोविडला त्यांनी एकदम म्हणजे दिशाच मिळाली. कोविड नंतर हे असे आंब्याचे ढाळे बनवायला सुरुवात केली आणि मग तिथूनच अजून म्हणतात ते पॅशन, जे डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या करायच्या ते सगळं करायला सुरुवात झाली. आणि एकंदरीतच लोकांचा प्रतिसाद, ग्राहकांचा मागणी खूप वाढायला लागली. त्यामुळे मग आता साजिरी सण समारंभ हे आमचं दुसरं वर्टिकल बऱ्यापैकी छान चालू झालंय. हे केळीचे खांब आहेत. आता हे येणाऱ्या लोक, म्हणजे बाहेरच्या देशात जी लोक राहतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं ते घेऊन जातात. बेसिकली नवऱ्या मुलासाठी टोपी आहे, सोहळं आहे, पैठणी बॉर्डरचं, पैठणीची टोपी पण आहे आणि हो अगदी म्हणजे त्याच्यात वेगवेगळे कलर्स हे आपल्याकडे अवेलेबल असतात. मस्त, छान ना. नवराई माझी लाडाची ग. हो, खरोखरच लाडाची, आणि ते सगळे लाड तिचे पूर्ण होणार आहेत. अच्छा, आम्हाला इथे बघायला मिळते की नवराई येण्यासाठी पण तिच्यासाठी या पायघड्या घातलेल्या आहेत, इथे बघायला मिळतील आपल्याला. या बघा, सो छानपैकी माप ओलांडून नवराई आतमध्ये येते. हो, ह्या जो रुमाल आहे ना, हे साधारण काही घरांमध्ये कसं थाळ्यामध्ये लाल कुंकवाचं पाणी करून मग त्याच्यावरती तिची पावलं उमटतात आणि मग ती आतमध्ये येते. सो ह्या पायघड्या मग बारशासाठी पण, म्हणजे कोणी बाळाला आणताना घरामध्ये, तेव्हाही आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे अजून एक बघा, इथे आपल्याला एक सुंदरसा एक कॉन्सेप्ट त्यांनी सांगितलेला आहे त्यांनी, की बाळाला बारशासाठी घेऊन येण्यासाठी पण या पायघड्या, किंवा घरात पहिल्यांदा त्याच्या स्वागतासाठी. खूप सुंदर, खूप सुंदर. सर्वप्रथम माझं लक्ष गेलं ते या कुंकवाच्या करंड्यांकडे. म्हणजे आता सिंदूर डबी पण आपण म्हणू शकतो. सो काही नॉन महाराष्ट्रीयन्स बायका असतात, त्यांनाही काहीतरी वेगळं द्यावं लागतं. सो ब्लाउज पीस वरती आपण सिंदूरची डबी किंवा मग हळदी कुंकू त्याच्यात घालून. पण जर कुणाला अजून काही वेगळं हवं असेल तर त्याच्याऐवजी आपण त्या डब्यांमध्ये घालून देऊ शकतो. हे जे आहेत हे ओटीचे रुमाल आहे तिकडे. अच्छा, हा. आणि त्या साईडला अक्षता आपण काही वेळापूर्वीच बघितल्या, आणि त्याचे छोटे छोटे छान कलरफुल पोटलेस, त्या पोटलेस बांधलेल्या पण आपल्याला दिसत आहेत. आणि हे नवरदेवांसाठी
हो, ह्या अशा काही मोठ्या गोष्टी आहेत ह्या आम्ही रेंटवर देतो. अच्छा. जसं की तुला मागे तिथे छत्री दिसत असेल, छत्र म्हणू शकतो आपण ह्याला, की नवरदेवाला घेऊन येण्यासाठी किंवा मुंजीत बटूला घेऊन येण्यासाठी त्याचा आपण उपयोग करतो. बरोबर आहे, कारण काय ते तेवढ्यासाठी काही आपण विकत घेऊ शकत नाही. सो रेंट वरती पण मिळणार आहे, नंबर आहे स्क्रीन वरती आणि तुम्ही इथे व्हिजिटही करू शकताय. नक्कीच नक्कीच. साजिरीमध्ये जरूर व्हिजिट करा, कारण वर्षभर आपले सण समारंभ सुरूच असतात. बरेचसे ऑप्शन्स अंडर वन रूफ. कलरफुल अगदी बनवून छान मांडणी केलेली दिसते त्याची. हे रुखवतासाठी आपण म्हणू शकतो. हो हो, रुखवतासाठी. सो रुखवत मोस्टली बाय ऑर्डरच रुखवत आपण प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमाइज करून देतो. येस येस. आणि हे दिवे आहेत, म्हणजे अगदी 85वा वाढदिवस, 70 असेल, 50th बर्थडे कोणाचा असेल तर ओवाळण्यासाठी. हो हो, सुंदर. आणि ते कमळाचं खाली जे तुम्ही दिलेलं आहे ना, एकदम फ्लॅटर टाइप, ते फार गणपती बाप्पांना बसवण्यासाठी कमळ जे आहे ना. आणि याच्यामध्ये कलर्स पण येतात, आम्ही बनवून देतो. वेगवेगळे कलर्स आहेत आणि वेगवेगळ्या साईज पण मिळते. हो हो, अगदी. हे इथे तू बघशील हे छोटं आहे, हे बघ, हे छोटी साईज आहे. छोटी साईज आहे, ती अगदी लक्ष्मी पूजनाला, लक्ष्मी ठेवायला. अजूनही आपल्याकडे हे बघा, जसं आपण मगाशीच बघितलं की हे अंतरपाट आहेत सुंदर सुंदर. तर यामध्ये पण म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल असतात. हो हो, आताच जवळजवळ या गेल्या 10 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 15 वेगवेगळे अंतरपाट बनवून दिलेले आहेत. सुंदर. काही जण त्याच्यावरती डेट घालून घेतात. आणि ही इतकी सुंदर समई इकडे सजवलेली दिसते, त्याबद्दल आपण विचारूया ताई. हे मोस्टली हळदी कुंकू किंवा सत्यनारायणाची पूजा असेल किंवा असे काही समारंभ असतील ना, तर आमच्याकडे म्हणजे आम्ही डेकोरेट, किंवा नवरात्रीमध्ये असं आम्ही डेकोरेट करून देतो. अच्छा. आणि ही साडी पण इतकी सुंदर दिसते. हो, ही इरकल आहे, प्युअर इरकल साडी. प्युअर इरकल आहे. मग तुमच्याकडे साड्यांमध्ये पण बरेचसे ऑप्शन्स, म्हणजे नवराई माझी लाडाची ग, मग ती साडी शिवाय तर जाणार नाही ना घरी. मग साडीसाठी तुमच्याकडे काय व्हरायटी? साडी आणि सण समारंभ ह्या दोन्ही गोष्टी थोडासा एकत्र करून मी प्रत्येक सणांवरती साडी बनवली आहे. अजून काय पाहिजे? सो नवराईसाठी तर मी तुला दाखवीनच जे आपल्याकडे आहे ते. तर सणांना बरोबर घेऊन आम्ही काय केलेलं आहे आता हे मी तुला दाखवते. हे तू इथे बघितलंस तर ही महालक्ष्मी नवरात्रीसाठी आपण, ही नवरात्रीसाठी आहे ही साडी बघा. सो प्रत्येक सणांसाठी आम्ही अशी वेगळी साडी बनवली आहे. गणपतीसाठी आहे, नवरात्रीसाठी आहे, म्हणजे दिंडी आपली पंढरपूरची यात्रा आहे. सो हे हँड पेंटेड आणि होम वॉश करू शकतो. फर्स्ट नाही, नॉर्मली अशा साड्यांना ना ड्राय क्लीन केलं तर जास्त बरं पडतं असं मी सांगते. आणि ह्याच्यात किती सुंदर आवाज येतोय. हो, त्याला खाली म्हणजे घुंगरू लावलेले आहेत. आणि ह्या ज्या माझ्या कस्टमर आहेत त्यांच्याकडे नवरात्र असते. सो त्यांनी जिकडे नवरात्र घट बसवले होते तिकडे पूर्ण आम्ही सनफ्लॉवरचं त्यांना डेकोरेशन पण करून दिलं होतं. वारीची साडी. फार सुंदर साडी. सो दिवाळीसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या साडीवरती उतरवल्या आहेत. अच्छा. मग तुम्ही कस्टमाइज ह्या मोस्टली कस्टमाइजच केल्या तर म्हणजे आवडीप्रमाणे करून देतात. हो. कशी वाटते साडी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. सो आता तुमच्याकडे जेव्हा येतात म्हणजे फॅमिलीज येतात की आम्हाला सगळं लग्न समारंभ किंवा सण समारंभ याच्या तयारीसाठी हे हवंय, सो काही तुम्ही कसं काय त्यांना अप्रोच करता किंवा कसं काय प्रेझेंट करता की माझ्याकडे हे सगळं आहे करून? बेसिकली मी एक लग्नाची तयारी म्हणून एक असं पुस्तकच बनवलेलं आहे. सो म्हणजे प्रत्येकाच्या लग्न कसं म्हणजे करायचं त्या पद्धती वेगळ्या असतात. सो मी हे मला जे माहिती आहे किंवा मी जिकडे बघितलंय वाचलंय त्या अनुषंगाने मी हे पुस्तक बनवलं आहे. आणि म्हणजे जर कोणी मला काही गोष्टी अजून सांगितल्या तर तशा मी ऍड करत. नक्कीच तुमची काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवूही शकता. पण हे इतकं सुंदर कॉन्सेप्ट आहे हा की त्यांनी एक असं छोटस एक बुक म्हणतात ना प्रिंट करून
की तुम्हाला काय हवंय. तुम्ही बसल्या ठिकाणी यामध्ये बघा, या गोष्टी बघू शकताय की लग्नाची तयारी, म्हणजे अगदी मुलीकडची तयारी, मुलाकडची तयारी, असं प्रत्येक गोष्ट ह्यामध्ये लिहिलेली आहे. सुंदर सुंदर. इतकं म्हणजे खरोखरच व्हरायटी अंडर वन रूफ. आणि आपल्याला अजून काय हवं असतं. पूर्वीच्या काळी जे लग्नाचे बस्ते बांधायला जायचे ते अगदी विचारून जायचे की बाबा या ठिकाणी जायचंय, ही गोष्ट दुसऱ्या ठिकाणी मिळते, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागायचं. पण आता तसं नाहीये. विलेपार्ले ईस्टला या, हनुमान रोडला साजिरीमध्ये नंबर आहे स्क्रीनवरती. आता आपण आलेलो आहोत साजिरीच्या साड्यांच्या सेक्शनमध्ये. आता बघूया आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथे साड्या बघायला मिळत आहेत. ही आहे पैठणी प्युअर सिल्क मध्ये, ही आहे सेमी सिल्क मध्ये. यामध्ये कलर्स असतील ना बरेच. मध्ये आहेत या साड्या. अच्छा, हे जॉर्जेट मध्ये, जॉर्जेट मध्ये लेहरिया पॅटर्न मध्ये ही साडी आणि पैठणी बॉर्डर आहे. अरे वा, खूप सुंदर. थोडंसं विथ ब्लाउज पीस येतात या. हो हो हो, विथ ब्लाउज पीस. हे थोडंसं हटके छान सुंदर ब्लू रंग आहे विथ सिल्वर जरी, आणि हा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस पण फार सुंदर दिसतोय. या महेश्वरी साडीज आहेत. महेश्वरी एनी टाइम छानच दिसतात नाही. हो, अगदी अगदी. कधीही कुठल्याही वेदरला, कुठल्याही लाईट फंक्शन्सना पण तुम्ही, म्हणजे अशा छोट्याशा फंक्शन्सना जायचं असेल, आणि खूप छान रंग आहेत. तू इथे पण बघू शकतेस, हे सगळे महेश्वरीचे रंग आहेत. महेश्वरीचे कलर्स हे सगळे महेश्वरी आहे. हे कलर्स ह्या सगळ्या हँडलूम हँड पेंटेड साडीज आहेत. प्रत्येक पीस युनिक आणि डिफरंट आहे. मी तुला जस्ट पिस्ता ग्रीन एक काढून दाखवते. ह्यामधला खूपच लिनन मध्ये आहे, प्युअर लिनन आहे ही, आणि पिस्ता कलर आहे. छान अशी कमळं आहे त्याच्यावरती. डिजिटल प्रिंट आहे. किती सुंदर वाटतं हे. हो हो, डिजिटल प्रिंट. त्यानंतर ह्या हँडलूम मध्ये आहेत, आणि प्रत्येक साडी म्हणजे अशी उठावदार रंग. हे छान फुलांची बुट्टी आहे. त्यामध्ये सुद्धा असे बरेच वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे कलर्स पण दिसतात आणि डिझाईन्स पण छान दिसत आहेत या. आणि ह्या आपल्या प्युअर इरकल, मगाशी जे मी तुला देवीची साडी दाखवली, सो त्यामध्ये पण बरेच आपल्याकडे प्रकार आहेत. ह्या ज्या आहेत ह्या प्युअर पैठणी, जी पहिली मी तुला पिवळी दाखवली ना, सो त्यामध्येच हे व्हरायटी आहे. छान आणि हटके रंग आहे हा. सुंदर. साधारण काय रेंज साड्यांची आहे? अगदी 1500 रुपयापासून 30,000च्या रेंजमध्ये साड्या आहेत. आणि प्रत्येक साडी हटके, भले ती 1500ची असो, 5000ची असो किंवा 30,000ची असो, पण प्रत्येक साडीची रंगसंगती, त्याची क्वालिटी, त्याचं सूत खूप सुंदर आणि वेगळं असणार आहे. हेच साजरीचं युनिकनेस आहे. बेसिकली हे जे आहे हे अक्रालिक सिल्क आहे. हो, एकदम कॉपर कलर बॉर्डरला दिसतोय, आणि एक वेगळ्या प्रकारचं शाईन आहे. तू बघितलंस तर ह्याला सुंदर. त्यानंतर हे सेमी सिल्क मध्ये आहे. अच्छा, ह्या सेमी पैठणी आहेत. अच्छा, या सेमी पैठणी आहेत ह्या. आणि ह्या आहेत ह्या बँगलोर सिल्क आणि मलाई सिल्क, अशा ह्या सगळ्या. कल्याणी कॉटन. अच्छा, वेगळं येतं का? साऊथ कॉटन? साऊथ कॉटनच असतं. हो हो हो. त्यानंतर ऑफकोर्स हे आमचे ब्लाउज पीस, जे मगाशी तुम्ही बघितले ओटी मध्ये, छान ब्लाउज पीस. ह्या पण सनबुरी साडीज. अच्छा, यातली तुम्ही दाखवू शकता एखादी? हो, ही पण दाखवते आणि ही पण दाखवते. हे पण एक वेगळा प्रकार आहे. आधी हा बघून घेऊयात. ह्याला बनाना पिट साडी म्हणतात. बेसिकली केळीच्या झाडाच्या बुंद्यांपासून ह्याचं सूत बनवलं जातं. सो हा जो पिवळा दिसतोय हा पदर आहे. आणि खूप ह्याच्यात ब्लाउज पीस येत नाही ह्या साड्यांमध्ये. ओके. पण ह्याच्यावरती इकत किंवा थोडं सेमी सिल्क मध्ये आपण ब्लाउज घातलं ना की खूप छान वाटतात. ह्याच्यामध्ये पण रंग असतात आपल्याकडे.
ह्याच्यात पण कलर्स आहेत. त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या ऑर्गन्झा आहेत. या ऑर्गन्झामध्ये आणि यांची काय रेंज आहे? ऑर्गन्झा साधारण 3 पर्यंत, 3, 3.5, 4 अशा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात आहेत. आहेत. पण कलर्स छान दिसतात. हो, हे जे मी तुला मगाशी जॉर्जेट दाखवलं त्यामध्ये आहे. ह्या आपली चंद्रकोर पैठणी. हो, ही आम्हाला बघायला नक्की आवडेल. हां, सो चंद्रकोर पैठणीमध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे कलर्स आहेत बेसिकली. फार सुंदर. हा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशी. त्यानंतर ह्या तुला इथे खाली दिसतात ह्या काथा वर्क साडीज आहेत. सो प्रत्येक ओकेजनसाठी, लग्नासाठी, साध्या फंक्शनसाठी अगदी अशा वेगवेगळे प्रकार आपल्याकडे हे टस्सरमध्ये काथा केलेले आहे. एक मी तुला आता एकदम ब्युटिफुल आणि हटके अशी प्युअर बनारसी पीस दाखवते. अरे वा. हे प्युअर बनारसी आहे. साधारण 18-19 अशी रेंज आहे ह्याची आणि खूप हटके आणि असे वेगळे रंग आहेत यामध्ये. सुंदर वाटते. हा पण एकदम जांभळा असा वेगळा रंग आहे. शालूचा वगैरे कलर कसा असायचा? थोडा हेवी मध्ये. 19 ची रेंज आहे. सुंदर मस्त. तर ही सोवळी मगाशी जे मी तुला दाखवलं जेंट्स साठी आहे, ती सोवळी आहे. ते पण जेंट्स साठी 16 आहे. अच्छा, हे वालं. हा, हे जेंट्स साठी 16 आहे पैठणीमध्ये. त्यानंतर बांधणीचे दुपट्टे आहेत, पैठणी दुपट्टे आहेत. पैठणीचे दुपट्टे आणि ह्यानी पण एक सुंदर दुपट्टा. हो, अशामध्ये पण आहेत आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे. हे इकडे तुला दिसतं हे हँडलूम्स आहेत. ह्या दीज आर हँडलूम साडीज. ह्या आपल्या एव्हरग्रीन इरकली म्हणजे टिपिकल ट्रेडिशनल टाइप मध्ये. ब्लाउज पीस छान आम्ही त्याला थोडंसं मॅचिंग वेगळं दिलेलं आहे. सुंदर. इरकल मध्ये पण तुमच्याकडे वेगळं हे मटेरियल आहे प्रत्येकाचं की कसं? वेगळे. अच्छा. छोटे छोटे या पोटली बॅग्स लावलेल्या आहेत ज्या साडीवरती मॅचिंग पटोला प्रिंट. अगदी टस्सरमध्ये किंवा बनारसीमध्ये, पैठणीमध्ये, इरकलमध्ये, सेमीसिल्क अशा प्रत्येक प्रकारच्या निवडक साड्या. मी असं नाही म्हणणार खजिना किंवा काय, पण प्रत्येक पीस हा हटके आणि युनिक नक्कीच आहे. नक्कीच. आणि पाठी आम्हाला शेले पण दिसतात तिथे लावलेले. हो, ते आता लग्नसराई सुरू आहे तर शेले वेगवेगळ्या रंगांमध्ये आहे. खूप सुंदर. आणि इथे पैठणीच्या या टोप्या पण आपल्याला दिसतात लावलेल्या. आणि जानेवारी महिन्यापासून आमचे स्कीम्स म्हणजे किटी स्कीम्स आम्ही चालू करतो आहे. अच्छा. सो महिना एक ठराविक अमाऊंट भरून तुम्ही आमच्याकडे किटी चालू करू शकता आणि 10 महिन्यांनी भरपूर शॉपिंग करू शकता. अरे वा. तर ही पण एक आपल्याला ऑफर मिळते आहे, तर जरूर या साजिरीमध्ये. अच्छा, हे ड्रेस मटेरियल्स पण आहेत. आणि हे 3 पीस आहेत. मी ते ऍड करेन. 3 पीस आहेत ना. आणि ह्यांची काय रेंज आहे साधारण? हे साधारण 1500 पासून 3000 ची रेंज. अच्छा, ब्राईट कलर्स आहेत सुंदर 3000. खूप छान वाटलं तुम्हाला आज भेटून, तुमच्याशी गप्पा मारून आणि इतकं सुंदर कलेक्शन बघायला मिळालंय. तर तुमचा नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते आहे. थँक्यू सो मच. आणि तू इथे येऊन एवढा छान आमचा व्हिडिओ केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, साजिरीला जरूर भेट द्या. ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हसत रहा, साजिरी संगे सजत रहा. धन्यवाद.